नमस्कार. मिशन पोलीस भरती या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण इंडियन एअरफोर्स यांच्यात राहिलेली ग्रुप सी पदांच्या वॅकन्सीबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत. तर हा आपला टेलिग्राम चॅनल आहे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन. तुम्ही जर यावर नसाल तर लवकरात लवकर जॉईन करा, जेणेकरून सर्व एक्झामचे PDFs तुम्हाला या चॅनलवर मिळतील. तसेच आपला अजून एक व्हॉट्सअप नंबर आहे, त्यावर तुम्हाला प्रत्येक सरकारी भरतीचे अपडेट्स मिळून जातील. नंबर आहे 83 29 63 56 69. नंबर पुन्हा सांगतो 83 29 63 56 69. या नंबरवर तुम्ही फक्त मेसेज करा, तुम्हाला घर बसल्या व्हॉट्सअपद्वारे जॉब अपडेट्स दिल्या जातील. चला तर मग आजच्या भरतीला विषयाबद्दल माहितीसाठी सुरुवात करूयात. आजची जी नवीन वॅकन्सी आहे ही इंडियन एअरफोर्स यांच्यात आलेली 282 पदांसाठी भरती आहे. ऑल इंडिया भरती आहे. त्यामध्ये महाराष्ट्रासाठी सुद्धा बऱ्याचशा जागा शिल्लक आहेत. ही PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी टाकलेली आहे, ती आता मी ओपन करणार आहे. यामध्ये तुम्ही जर बघितलं तर एम्प्लॉयमेंट न्यूज यातील ही PDF आहे. थोडीशी ब्लर आहे, पण तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट नक्कीच नीट समजेल. तर यामध्ये तुम्ही जर पाहिलं टोटल 282 जागा आहेत ग्रुप सी पदाच्या आणि संपूर्ण परमनंट जॉब आहे. आता याला शैक्षणिक पात्रता काय असेल किंवा तुम्हाला अप्लाय कसं करायचे, एक्झाम कधी असेल, तयारी कशी करायची, पेपर कसा असेल, याविषयी आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या मिशन पोलीस भरती यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या पुढील सर्व भरतींचे अपडेट्स तुम्हाला मिळून जातील. आता यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर इंडियन एअरफोर्स डायरेक्ट रिक्रुटमेंट आहे ग्रुप सी पदांची. आणि यामध्ये तुम्हाला भारतामध्ये जे युनिट्स आहेत, डिफरंट युनिट्स आहेत, त्यामध्ये तुमचे जे पद आहेत यामध्ये MTS आहे, कुक आहे, लॉन्ड्रीमॅन, कार्पेंटर, MTS, क्लर्कच्या पदांच्या जागा आहेत. अशा भरपूर पदे आहेत. त्यामध्ये मी सुरुवातीला फक्त महाराष्ट्रामध्ये जागा आहेत, महाराष्ट्रामध्ये ज्या जागा आहेत, ज्या ठिकाणी जागा आहेत त्याविषयी मी माहिती सांगणार आहे. बाकी तुम्हाला जर दुसऱ्या कुठून अप्लाय करायचं असेल, कानपूर आहे, छत्तीसगड आहे, ते तुम्ही अप्लाय करू शकता. फक्त मी ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी जागा आहेत त्याविषयी आज बोलणार आहे. तर त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर पाहिलं या ठिकाणी पहिली वॅकन्सी आहे. याच्या अंतर्गत हेडक्वार्टर मेंटेनन्स कमांड IF हे जे वर तुम्हाला दिसत आहे हे तुम्हाला फॉर्म भरताना लागणार आहे, कारण की तुम्हाला फॉर्म ऑफलाईन पद्धतीने पोस्टाने पाठवायचे किंवा स्पीड पोस्टने पाठवा. त्यामुळे तुम्हाला हे युनिट लागणार आहे. हे म्हणजे काय, तुमचं जर ते एअरफोर्सचं युनिट आहे जे की तुम्हाला फॉर्म भरताना तिथे मेन्शन करावं लागणार आहे. जर तुमची पोस्ट यापैकी कोणत्या असेल तर ते लागणार आहे. त्यानंतर पहिले जी पोस्ट आहे ही आहे नागपूर या ठिकाणी आपल्या स्टेशनला पद आहे. त्यामध्ये पद असतील कुक आणि MTS हे 2 पदांसाठी जागा आहे नागपूरमध्ये. वॅकन्सी आहेत कुकसाठी 1 आणि MTSसाठी 2. आणि यामध्ये ठिकाणी कास्ट वाईज जागा तुम्ही पाहू शकताच. ओपनलाच 1 आणि 2 जागा आहेत नागपूरसाठी. त्यानंतर तुम्ही जर महाराष्ट्रामध्ये अजून जर पाहायला गेलं तर चंदननगर पुणे या ठिकाणी तुम्ही जर पाहायला गेलं तर चंदननगर पुणे युनिट सेमच आहे तुमचं. अजून पण तुमचं जे युनिट आहे हे अजून मेंटेनन्स कमांड IF हेच युनिट राहणार आहे. तुम्हाला जर पुणे किंवा नागपूर यातनं जर आपल्याकडे म्हटलं तरी युनिट टाकताना फॉर्मवर हेच तुम्हाला मेंटेनन्स कमांड IF टाकायचं आहे. आता या ठिकाणी जे पुण्यातली वॅकन्सी आहे त्यामध्ये MTच्या जागा आहेत 6 जागा. त्यामध्ये ओपनला 2, OBC 2 आणि SCसाठी 2 अशा टोटल 6 जागा पुणे चंदननगर या ठिकाणी आहेत. त्यानंतर नाशिकमध्ये लॉन्ड्रीमन पदाची जागा आहे 1 जागा ओपनसाठी. त्यानंतर बाकी ठिकाणी अलाहाबाद तुम्ही जर पाहिलं तर अलाहाबादमध्ये सुद्धा वॅकन्सी आहेत, चेन्नईमध्ये वॅकन्सी आहेत. त्यानंतर महाराष्ट्रामध्येच नाशिक या ठिकाणी जागा आहेत. त्यामध्ये सुपरिटेंडंट, स्टोअर कीपर आणि MTS या 3 पदांसाठी जागा आहेत. त्यामध्ये टोटल जागा असतील तुम्हाला सुपरिटेंडंट स्टोअर याच्या 7 जागा, स्टोअर कीपर 2 जागा आणि MTS म्हणजेच मल्टीटास्किंग स्टाफ या पदाच्या 9 जागा आहेत. अशा एकूण 7 2 9 आणि 9 18 जागा या ठिकाणी
नाशिकमध्ये वेगवेगळ्या आलेल्या आहेत आणि त्याचे कास्ट वाईज तुम्ही जर जागा पाहिल्यात तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की कास्ट वाईज जागासुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या आहेत. या जाहिरातीचं संपूर्ण PDF आपल्या टेलिग्राम आहे, त्यातून तुम्ही स्पष्ट क्लिअर पाहू शकता. त्यानंतर महाराष्ट्रामध्येच अजून आता हे एक युनिट संपलं. याचा अर्थ काय, तुम्हाला जर 1 ते 18 या पदांपैकी कोणतेही पदाला अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला ऑफलाईन फॉर्मवर तुम्हाला युनिट्स हेडक्वार्टर मेंटेनन्स कमांड युनिट हे टाकणं गरजेचं आहे 1 ते 18साठी. त्यानंतर हेडक्वार्टर ईस्टर्न कमांड म्हणले बघा, ईस्टर्न कमांड IF हे कधी टाकायचं जर तुमचे पोस्ट ही याखाली 1 ते 8 असतील, या पदापैकी तुमची जर कुठली पोस्ट असेल तर फॉर्मवर टाकताना युनिटच्या अधिगर हेडक्वार्टर ईस्टर्न कमांड IF हे टाकायचं. आता मी जे म्हणतो आतापर्यंत की युनिट म्हणजे काय, तर या ठिकाणी तुम्हाला जे ॲप्लिकेशन फॉर्म असेल, हा ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला पोस्टाच्या बाहेर जे दुकानं असतात त्या दुकानात मिळून जाणार आहे. तर त्यामध्ये तुम्हाला मेन्शन करताना वर ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ या ठिकाणी तुमची पोस्ट असेल काय ती MTS असेल समजा किंवा स्टोअर कीपर असेल, या ठिकाणी ते टाकायचे आहे. आणि या ठिकाणी जी युनिट आहे या ठिकाणी ते टाकायचे आहे की तुम्हाला हेडक्वार्टर साऊथर्न युनिट आता जे मी सांगितलं. त्यानंतर जे हे तिसरी युनिट आहे हेडक्वार्टर साऊथर्न वेस्ट कमांड, या ठिकाणी लोहगाव म्हणून जागा आहेत. त्या ठिकाणी MTSच्या 10 जागा आहेत. प्रत्येक कास्टला आहेत 10 जागा. त्यामध्ये ओपन OBC SC साठी ओपनसाठी 3 जागा, SC आणि OBCसाठी 2-2 आणि ST आणि EWS प्रत्येकी 1 जागा आहेत पुण्यामध्ये लोहगावमध्ये. आणि जे विद्यार्थी हँडिकॅप्ट आहेत, जे विद्यार्थी दिव्यांग आहेत, ते सुद्धा या एअरफोर्ससाठी अर्ज करू शकतात. आणि त्यानंतर जे शेवटचं युनिट आहे इंडिपेंडंट युनिट, हे सुद्धा पुण्यामधलंच आहे लोहगावचं. त्या ठिकाणी MTची जागा 1 शिल्लक आहे. त्यामुळे लक्षात ठेवा की तुम्हाला ज्या ठिकाणी अप्लाय करायचे तिथल्या युनिटचं नाव तुमच्या अर्जावर आलं पाहिजे. आता यानंतर याची जी वयमर्यादा आहे ही 18 ते 25 वर्ष प्रत्येक पदासाठी असणं गरजेचं आहे. आणि तुमचं जे वय काढायचं आहे तुम्हाला ते 7 सप्टेंबर 2021 या रोजी तुमचं वय जर 18 ते 25 यामध्ये असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. कारण की तुमची लास्ट डेट आहे 7 सप्टेंबर 2021, जेपर्यंत तुमचा फॉर्म पोचला पाहिजे 7 सप्टेंबर 2021. आणि त्याच तारखेला तुमचं वय काढायचे 18 ते 25 वर्ष. सर्व पदांकरता एकच वय आहे. मग बाकीचं OBCसाठी 3 वर्ष वाढवून आणि SC आणि STसाठी 5 वर्ष वाढवून, जे विद्यार्थी दिव्यांग आहेत त्यांच्यासाठी 10 वर्ष वाढवून. आता या ठिकाणी शैक्षणिक पात्रता काय असेल तर मी फक्त जे इसेन्शियल म्हटले तेच महत्त्वाचं असतं. जे डिझायरेबल म्हटले ते तुमच्याकडे नसलं तरी चालतं. जे इसेन्शियल क्वालिफिकेशन असतं हे तुमच्याकडे असणं गरजेचंच आहे. पण जे डिझायरेबल म्हटले ते तुमच्याकडे नसलं तरी तुम्ही त्या पदासाठी अर्ज करू शकता. त्यामुळे जे एज्युकेशन क्वालिफिकेशन इसेन्शियल आहे ते आहे का बघा तुमच्याकडं. ते जर असेल तर तुम्ही याला अर्ज करू शकता. आणि तुम्ही यासाठी कितीही अर्ज करू शकता, फक्त डिपेंड आहे तुमची एक्झाम कधी येते त्यावर. त्यामुळे तुम्ही डिफरंट पदासाठी अर्ज करू शकता. एक लोहगावमधनं करा, एक नाशिकमधनं करा, एक कानपूरमधनं करा. फक्त एक्झाम जर सेम आली तर तुम्हाला कुठली एक द्यावं लागेल. पण जेणेकरून शक्यतो तुमची जर लक असेल तर तुमची एक्झाम 2 डेटला येऊ शकते. आता पहिली जी पोस्ट आहे सुपरटेंडंट स्टोअर, याचं क्वालिफिकेशन आहे कोणत्याही शाखेचा पदवीधर. मी फक्त इसेन्शियल सांगतो. खालचं डिझायरेबल आहे हे तुमच्याकडे नसलं तरी चालतं. तुम्ही जर एनी ग्रॅज्युएट असाल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. त्यानंतर दुसरं जे पद आहे हे आहे लोअर डिव्हिजन क्लर्क. त्याची पात्रता आहे 12वी पास आणि तुमचं टायपिंग झालं पाहिजे 35 इंग्लिश किंवा 30 हिंदी कॅम्प्युटरवर. इंग्लिश किंवा हिंदी तुमच्यासाठी टायपिंग झालं पाहिजे. त्यानंतर स्टोअर कीपर आहे, त्यासाठी तुम्हाला 12वी पास पाहिजे फक्त. जर तुम्ही 12वी पास असाल तर स्टोअर कीपरसाठी अर्ज करू शकता, फक्त 12वी पास. त्यानंतर कुकसाठी फक्त 10वी पास पाहिजे तुम्हाला. आणि त्या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर ओर म्हटले डिप्लोमा इन कॅटरिंग 1 इयर एक्सपिरियन्स इन ट्रेड. आता यामध्ये काय तर ओर डिप्लोमा इन कॅटरिंग तुम्ही जर नुसतं 10वी असाल तरी चालेल किंवा डिप्लोमा असेल तर चांगलंच आहे. आणि नसेल तरी पण तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. असं काय नाही की डिप्लोमाच केला पाहिजे, 10वीवर तुम्ही अर्ज करू शकता. ओर म्हणलं का नाही की या ठिकाणी समजायचं की हे किंवा ते, म्हणजे तुम्ही जर डिप्लोमा नसेल फक्त 10वी असाल तरी तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता, कुठल्या तर कुकसाठी. त्यानंतर पेंटर 10वी पास आणि खाली म्हणले इंडस्ट्रियल ट्रेनिंग सर्टिफिकेट
हे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. 10वी पास आणि इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सर्टिफिकेट इन ट्रेड ऑफ पेंटर. त्यानंतर त्यानंतरची जी पोस्ट आहे ही कारपेंटरची आहे. याला तुमची पात्रता 10वी पास आणि तुम्हाला इंडस्ट्रियल ट्रेनिंग सर्टिफिकेटचं ट्रेड कारपेंटरमधला असणं गरजेचं आहे. त्यानंतर कूपर स्मिथ अँड शीट मेटल वर्कर यासाठी 10वी पास, तसेच परत म्हणजेच ITI थोडक्यात इंडस्ट्रियल ट्रेनिंग सर्टिफिकेट इन्स्टिट्यूट म्हणजे काय तर ITI तुमचा कशामध्ये तर कुठल्या ट्रेडमधनं पाहिजे तर कॉपर स्मिथ आणि शीट मेटलमध्ये. तसंच वर्षाला पण होतं की कारपेंटरला तुमच्या ITI कशानं पाहिजे तर कारपेंटर ट्रेडमध्ये 10वी पास आणि ITI. सेम तसंच AC मेकॅनिकल आहे 10वी पास आणि ITI तुमचं एअरक्राफ्ट मेकॅनिकमधनं आणि 1 वर्ष एक्सपिरियन्स पाहिजे तुम्हाला. त्यानंतर नवी पोस्ट आहे फिटर 10वी पास ITI पाहिजे तुम्हाला 10वी पासून ITI. त्यानंतर HKS हाऊसकीपिंग सर्व्हिसेस म्हणजे स्टाफसाठी फक्त 10वी पास असाल तर अर्ज करू शकता. फक्त 10वी पास हाऊसकीपिंग सर्व्हिसेस. लॉन्ड्रीमॅन 10वी पास असणं गरजेचं आहे. मेस स्टाफ फक्त 10वी पास. मल्टीटास्किंग स्टाफ म्हणजे MTS फक्त 10वी पास. एक्सपिरियन्स लागत नाही, फक्त 10वी पास पाहिजे तुम्हाला. डिझायरेबल म्हटले म्हणजे तुमच्याकडे ते असलंच पाहिजे असं नसतं. इसेन्शियल फक्त पाहिजे. डिझायरेबल नसलं तरी तुम्ही त्यासाठी अप्लाय करू शकता. त्यामुळे MTS मेस स्टाफ, लॉन्ड्रीमॅन आणि HKS हाऊसकीपिंग त्यामध्ये फक्त 10वी पास तुम्ही असाल तरी अर्ज करू शकता. त्यानंतर ट्रेड्समन मेल यासाठी सुद्धा 10वी पास असाल तर तुम्ही अर्ज करू शकता. आणि शेवटची पोस्ट आहे हिंदी टायपिस्ट. यामध्ये 12वी पास तसेच तुमचं 35 इंग्लिशचं स्पीड आणि 30 किंवा हिंदीचं 30चं स्पीड असणं गरजेचं आहे. तर अशा एकूण 16 पोस्ट आहेत. टोटल जागा 282 ऑल इंडिया जागा आहेत. त्यानंतर तुमचं सिलेक्शन कसं असेल याबद्दल आपण माहिती बघणार आहोत. आतापर्यंत तुम्हाला पोस्ट कुठल्या ठिकाणी पोस्ट आहेत, त्याचं क्वालिफिकेशन, कोणत्या कास्टवर किती जागा आहेत हे कळलं असेल. नसेल कळलं तर व्हिडिओ परत नीट बघून घ्या, तुम्हाला नक्की समजेल. आता तुमचं सिलेक्शन आहे हे. त्यानंतर जेव्हा तुम्ही फॉर्म पाठवाल ऑफलाईन पोस्टाने, त्यानंतर तुमचे फॉर्म बघितले जातील. ज्याचे फॉर्म चुकतील त्याचे फॉर्म रिजेक्ट केले जातील व ज्याचे फॉर्म ॲक्युरेट आहेत त्याला हॉल तिकीट पोस्टाद्वारे दिलं जाईल. त्यानंतर तुमचा जो सिलेबस असेल, तुमची 100 मार्काची एक्झाम असेल. तुमची पहिलीची पोस्ट आहे लोअर डिव्हिजन क्लर्क. याचा जो एक्झामचा सिलेबस आहे हा तुमचा बुद्धिमत्ता, इंग्लिश, गणित आणि सामान्य ज्ञान. आणि ह्याचे तुमचे क्वेश्चन आहेत हे पेपरमध्ये इंग्लिश आणि हिंदी ह्या दोनच भाषेमध्ये दिसणार आहेत. मराठीमध्ये तुमचा पेपर नसणार आहे, इंग्लिश किंवा हिंदी. आणि जे क्लर्कसाठी अप्लाय करणार आहे त्यांना सामान्य ज्ञान, गणित, बुद्धिमत्ता आणि इंग्लिश. आणि तुमची डिफिकल्टी लेवल आहे किंवा सिलेबस आहे हा 10वीच्या लेवलचा सिलेबस असणार आहे. त्यामुळे तुम्ही अभ्यास करताना सुद्धा 10वीच्या लेवलचा अभ्यास करायचा. जास्त तुमचा पेपर अवघड नसणार आहे. यासाठी पुस्तक कोणती वापरायची तर त्या पुस्तकांची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ते तुम्ही जाऊन क्लिक करा, ऑनलाईन मागवू शकता. जर तुमच्याकडे पुस्तक असतील तर तुम्ही अभ्यास करू शकता. कारण की सेम भरती आधीसुद्धा 2 वेळाला सुटलेली आहे. सेम तशीच प्रोसेस आहे, तोच सिलेबस आहे. त्यानंतर जे विद्यार्थी स्टेनोसाठी अप्लाय करतात त्यांना बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, इंग्लिश असेल. त्यानंतर MTS हाऊसकीपिंग सर्व्हिसेस, लॉन्ड्रीमॅन, मेस स्टाफ यांच्यासाठी बुद्धिमत्ता, गणित, इंग्लिश आणि सामान्य ज्ञान तोच सिलेबस आहे. त्यामुळे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेलं आहे, तिथून पुस्तकं घ्या. तुम्ही जास्तीत जास्त अभ्यास करा. आणि बाकी ह्याच पोस्ट सोडून जे राहिलेल्या पोस्ट आहेत आतापर्यंतच्या त्यांच्यासाठी बुद्धिमत्ता, गणित, इंग्लिश, सामान्य ज्ञान हा सेमच आहे. तुमचा पेपर असेल इंग्लिश आणि हिंदी लँग्वेजमध्ये, मराठी भाषेमध्ये तुमचा नसणार आहे. त्यानंतर तुमची ऑफलाईन एक्झाम घेतली जाईल. आता सेंटर कुठलं असेल तर ते देतील तुमच्यावर. जेव्हा तुम्ही अर्ज कराल तेव्हा तुम्हाला त्यातनं एक हॉल तिकीट माघार येईल, त्यावर तुमचं सेंटर मेन्शन केलं असेल. शक्यतो तुम्ही ज्या ठिकाणी अप्लाय करताय तिथलं सेंटर असू शकतं, पण ते बदलण्याचा अधिकारसुद्धा त्यांना दिलेला आहे. त्यामुळे तुम्ही जर पुण्याला अप्लाय केलं तर तुमचं सेंटर नागपूर किंवा कानपूर येऊ शकतं, पण म्हणजे मॅक्स टू मॅक्स तुमचं सेंटर पुणेच येण्याचे चान्सेस आहेत. त्यानंतर लास्ट डेट आहे 7 सप्टेंबर 2021 अर्ज करण्याची. आणि त्याच तारखेला तुमचं वय तुम्हाला बसवायचे 18 ते 25. आता अप्लाय कसं करायचं हे तुम्हाला मी सांगतो.
तुम्हाला जे डॉक्युमेंट लागणार आहेत, तुम्ही जर पोस्टाच्या बाहेर गेला तर ते दुकानं असतात, तिथून फॉर्म घ्या, कलेक्ट करा, फॉर्म व्यवस्थित भरा. आता तो कसा भरा तुम्ही सांगणार आहे. त्यानंतर फॉर्म भरल्यानंतर तुमच्याकडे जे डॉक्युमेंट पाहिजेत हे ओरिजिनल तुम्हाला जेव्हा तुमचं स्किल टेस्ट असेल, कारण की तुमचं फिजिकलचा रिटर्न झाल्यानंतर तुमचा निकाल लावला जाईल आणि विद्यार्थी 1-10 असे विद्यार्थी फिजिकल टेस्ट, स्किल टेस्टसाठी बोलले जातील. म्हणजे टायपिंग टेस्ट असेल किंवा तुमची हाऊसकीपिंग टेस्ट असेल किंवा मेस्टाफची टेस्ट असेल. आणि टेस्ट तुम्हाला क्वालिफाय करायचे, त्याला कोणतेही मार्क नाहीत. तुमचं जे फायनल सिलेक्शन आहे ना, हे फक्त आणि फक्त जी पहिली एक्झाम आहे 100 मार्कांची थेअरी एक्झाम MCQ टाईप, त्यावर तुमचं फायनल सिलेक्शन असणार आहे. फक्त ती पुढची स्टेज फक्त क्वालिफाईंग आहे. त्यामुळे तुम्ही पहिली एक्झाम पास झाला तर तुमचं सिलेक्शन पक्का आहे. आणि त्यानंतर काय तर दुसरी माहिती म्हणजे डॉक्युमेंट कोणते लागणार आहेत हे आपण बघणार आहोत. तुमचे म्हणजे जे तुम्हाला जोडायचे आहेत अर्ज करताना की आणि तुम्हाला मूळ दाखवायचे कधी तर स्किल टेस्टवेळी तुम्हाला मूळ डॉक्युमेंट ड्युरेशन आहे. तर त्यामध्ये तुमची जी शैक्षणिक पत्रता असेल 10वी 12वी ग्रॅज्युएशन त्याची मार्कलिस्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. आणि सर्व डॉक्युमेंट सेल्फ अटेस्टेड करून तुम्हाला पोस्टाने पाठवायचे आहेत. म्हणजे काय तर प्रत्येक डॉक्युमेंटची जी झेरॉक्स आहे त्यावर तुमची स्वतःची सही करा खाली प्रत्येक डॉक्युमेंटवर. तुमचा निकाल असेल, कास्ट सर्टिफिकेट झेरॉक्स असेल, नॉन क्रिमिनलची झेरॉक्स असेल, आधार कार्डची झेरॉक्स असेल, त्यावर तुम्ही प्रत्येकावर तुमची सही असली पाहिजे. त्यानंतर तुमचे जे टेक्निकल क्वालिफिकेशन असेल, सर्टिफिकेट असेल, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असेल ते जोडा. जे विद्यार्थी दिव्यांग आहेत त्यांचं सर्टिफिकेट असेल, ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे त्यांचं सर्टिफिकेट असेल किंवा जे विद्यार्थी कास्टमध्ये आहेत EWS असेल, ST SC OBC यांनी कास्ट सर्टिफिकेट असलं तर ते जोडा. फक्त एवढंच की जे विद्यार्थी OBCमध्ये आहेत त्यांना सेंट्रल गव्हर्नमेंटचं तुमच्याकडे OBC सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. कारण की महाराष्ट्रामध्ये आपल्या महाराष्ट्राचं वेगळं असतं आणि सेंट्रलचं वेगळं असतं. त्यामुळं सेंट्रल गव्हर्नमेंट तुमच्याकडे असेलच तर ते सर्टिफिकेट तुम्ही या ठिकाणी जोडलं पाहिजे. आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही बाहेरनं फॉर्म घ्याल तर तुमच्याकडे एक मोठा लिफाफा असेल आणि एक छोटा लिफाफा असेल. तर छोटा लिफाफा आहे ना, ते काय करायचं, तेव्हा फक्त तुमचं नाव, ॲड्रेस आणि मोबाईल नंबर एवढंच टाकायचं आहे आणि त्याला 10 रुपयाचा स्टॅम्प लावायचा छोट्या लिफाफ्यावर आणि ते मोठ्या लिफाफ्यावर टाकायचं. बाकी त्यात काही टाकायचं नाही आतमध्ये कोणाच्या तर छोट्या लिफाफ्यामध्ये. आता काय करायचं, त्यावर तुमचं नाव, ॲड्रेस आणि 10 रुपयाचा स्टॅम्प कंपल्सरी आला पाहिजे. कारण की त्यातून तुम्हाला हॉल तिकीट मागं येणार आहे तुमच्या घरी. त्यामुळे नाव आणि पत्ता नीट टाका, मोबाईल नंबर टाका आणि त्यावर महत्त्वाचं म्हणजे 10 रुपयाचा स्टॅम्प चिटकवायचं विसरायचं नाही कुठल्या तर छोट्या लिफाफ्यावर. आता काय करायचं, जो मोठा लिफाफा राहिला आहे त्यामध्ये त्यावर असं मेन्शन केलं असेल बघा, तुम्ही जर विकत घेतला तर त्यावर असं मेन्शन केलं असतं ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ डॅश अँड कॅटेगरी अगेन्स्ट ॲडव्हर्टाइजमेंट नंबर. जर नसेल तर तुम्ही तो हाताने तुम्हाला पेनाला लिहायचे आहे. काय लिहायचे तर हे जे बोल्डमध्ये दिली आहे ना तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ, समजा मी MTSला अप्लाय केले तर मी असं लिहिणार ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ MTS अँड कॅटेगरी. माझी जर कॅटेगरी ओपन असेल तर UR, जर OBC असेल तर अँड कॅटेगरी OBC असं म्हणायचं. अगेन्स्ट ॲडव्हर्टाइजमेंट नंबर 03/2021 DR हे जी लाईन आहे बोल्डमधली ही संपूर्ण लाईन मेन्शन करायची. जर तुमच्या लिफाफ्यावर मेन्शन नसेल तर शक्यतो तुम्ही जर विकत घेतलं तर ऑलरेडी तिथं प्रिंटेड असतं. फक्त तुम्हाला भरायचे काय तर तुमची पोस्ट आणि तुमची कास्ट. तर तुमचा जो फॉर्म आहे हा फॉर्म तुमचे डॉक्युमेंट ज्यावर तुमचे सही केलेले आहेत आणि 2 फोटो एक्स्ट्रा. फॉर्मवर तुमचे 2 फोटो असणार आहेत पण एक्स्ट्रा 2 फोटो तुम्हाला अजून फॉर्ममध्ये टाकायचे आहेत. असे एकूण 4 फोटो टाकायचे आहेत. 2 फोटो फॉर्मवर आणि 2 फोटो एक्स्ट्रा तुम्हाला टाकायचे आहेत जेणेकरून तुम्हाला हॉल तिकीटला ते फोटो माघारी येतील. असा तुमचा आता ते मोठा लिफाफा तुम्हाला टाकायचे. म्हणजे तुमचा जो मोठा लिफाफा आहे त्यामध्ये तुमचा अर्ज आणि छोटा लिफाफा असे 2 घटक असतील आणि छोट्या लिफाफ्यावर तुमचं नाव आणि ॲड्रेस मेन्शन केलेलं असेल. आता ह्या काही जनरल इन्स्ट्रक्शन आहेत. त्यामध्ये त्यांनी म्हटले की सेंटर बदल अधिकार त्यांना आहे. फिजिकल स्किल टेस्ट त्याचे मार्क नाहीत तर तुम्हाला क्वालिफाय करायचे. तुमचं जे फायनल सिलेक्शन असणार आहे हे फक्त थिअरी एक्झामवर आहे. त्यामुळे जास्तीत जास्त थिअरीचा अभ्यास करा. आता मेन भाग आहे हा म्हणजे तुम्हाला ॲप्लाय कसं करायचं. हा तुमचा फॉर्म फॉर्मॅट त्यांनी दिलेला आहे. हा तुम्ही विकत घेऊ शकता. एवढा तुमचा फॉर्म आहे. तर यामध्ये सुरुवातीला तुमचे जे फोटो आहेत या ठिकाणी एक फोटो तसेच या ठिकाणी एक फोटो असे 2 फोटो पेस्ट करायचे आहेत आणि एक्स्ट्रा 2 फोटो फॉर्ममध्ये किंवा लिफाफामध्ये टाकायचे आहेत. असे एकूण 4 फोटो टाकायचे आहेत. आता ह्यात तुम्ही फोटो चिटकावलं तर तेव्हा तुम्हाला क्रॉस साईन करायचे. म्हणजेच काय तर तुमची इथून इथपर्यंत साईन अशी आली पाहिजे. अर्धी साईन बाहेर आली पाहिजे आणि अर्धी साईन फोटोवर. सेम तसंच यासुद्धा फोटोवर तुमची जी साईन आहे अर्धी साईन बाहेर आणि अर्धी साईन फोटोवर
आता मजकूर काय भरायचा हे नीट समजून घ्या. सपोज मी अप्लाय केलं आहे MTसाठी आणि माझी कास्ट आहे ओपन, तर मी लिहिणार या ठिकाणी पहिल्यांदा ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ MTS असं मेन्शन करायचं या ठिकाणी MTS इन टिंब युनिट. आता जे युनिट सांगितलं मी तुम्हाला, प्रत्येक पोस्ट युनिट वेगळं आहे. हे जे युनिट आहे प्रत्येक पोस्टला तुम्ही जर बघितलं वर हेडिंग आहे, हे पोस्ट युनिट हे त्या ठिकाणी टाकायचं. तुमची जर पोस्ट वेगळे असेल तर या ठिकाणी खालची पोस्ट आली तर हे युनिट टाकायचं. त्यामुळे तुमची पोस्ट कोणती आहे, त्याचं युनिट कोणतं आहे हे नीट बघा. नंतर पहिला पॉईंट आहे पोस्ट अप्लाइड फॉर. पहिला जो पॉईंट आहे हा आहे पोस्ट अप्लाइड फॉर. या ठिकाणी समजा मी आहे MTS तर MTS लिहिणार. तुम्ही जर हाऊसकीपिंग असेल तर SKS लिहायचं. त्या ठिकाणी नंतर आहे तुमचं कुठल्या कॅटेगरीतून तुम्हाला अप्लाय करायचं आहे, ओपन OBC ST या ठिकाणी तुम्हाला ते मेन्शन करायचं आहे. त्यानंतरचा पॉईंट आहे टेक्निकल ट्रेनिंग एक्सपिरियन्स. असलं तर टाका, नसलं तर डॅश मारा. आता डोमासाल या ठिकाणी डोमासाल म्हणजे आहे या ठिकाणी महाराष्ट्र असं मेन्शन करा, महाराष्ट्र. आणि त्याचं तुम्हाला डोमासाल पण तुम्हाला जोडायचं आहे असं ठेवा. तुमचा जो अर्ज आहे त्यावर तुम्हाला डोमासालची झेरॉक्स स्वतःची सही करून त्या ठिकाणी जोडायचं आहे. त्यानंतरचा पॉईंट आहे 14वा वेदर रजिस्टर आणि एम्प्लॉयमेंट एक्सचेंज. या ठिकाणी डायरेक्ट तुम्ही एस किंवा नोवर क्लिक मारा. त्या ठिकाणी नंतर डेट टाका, जेव्हा तुम्ही ॲप्लिकेशन पाठवणार आहेत ती डेट या ठिकाणी टाका. आणि तुमची सही ही विसरायची नाही. या ठिकाणी तुमची सही आहे, फोटोवर 2 सह्या क्रॉस आणि या ठिकाणी तुमची सही आहे. त्यानंतर दुसरा जो पॉईंट आहे फॉर ऑफिस यू रेकॉर्ड ओनली, हा तुम्हाला भरायचा नाही, हा ऑफिससाठी आहे. आता मान्य तुम्हाला व्हिडिओ जरा ब्लर दिसत असेल कारण की बस ब्लर आहे, पण जेव्हा तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म विकत घ्याल तेव्हा तुम्हाला लगेच आयडिया येईल की कुठल्या ठिकाणी कोणती माहिती भरायची आहे. फक्त फॉर्म भरताना ही जी व्हिडिओ आहे ही स्लो वाटल्यास कारण एक स्टेप परत बघून फॉर्म भरा, जेणेकरून तुमचं फॉर्म चुकतं का म्हणे. फॉर्म जर चुकला तर तुम्हाला हॉल तिकीट माघारी येणार नाही. आणि आपण जे बारकली लिफाफा आहे ना त्याला तुम्हाला हॉल तिकीट माघारी येणार, त्यामुळे त्यावर ॲड्रेस 10 रुपये स्टॅम्प आणि तुमचं नाव टाकायचं विसरायचं नाही. आणि त्यानंतर तिसरा पॉईंट आहे ॲक्नॉलेजमेंट कार्ड. या ठिकाणी एक आपल्याला माहिती भरायची आहे. परत तुम्हाला पोस्ट ऑफ तुमची MTS असेल, तुमचं नाव, वडिलांचं नाव आणि तुमचा ॲड्रेस, हे 3च रकाने तुम्हाला भरायचे आहेत. 4था आणि 5वा तुम्हाला रकाना भरायचं नाही, ते 3 लोक भरतील. तुमची एक्झाम कुठे असेल किंवा कधी असेल. 4था आणि 5वा भरायचं नाही, फक्त 3च्याच वर्ष तुम्हाला फॉर्म भरायचे. आणि या ठिकाणी परत तुमचा एक फोटो असेल क्रॉस साईन केलेला. सही तुमची फक्त एकाच ठिकाणी वरच्या फॉर्मच्या ठिकाणी, खाली सही तुमची नाही. म्हणजे फोटोवर 2 सह्या आणि या ठिकाणी एक सही, असे एकूण 3 सह्या, 2 फोटो फॉर्मला आणि 2 फोटो लिफामध्ये टाकायचे. आणि अशा पद्धतीने तुमचं शैक्षणिक कागदपत्रे, डोमासाईल सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, आधार कार्ड सगळं डॉक्युमेंट जोडा आणि मोठ्या लिफाफ्यात टाका. आणि मोठ्या लिफाफ्यामध्ये तुमचा अर्ज आणि बारका लिफाफा हा टाका. आणि मोठ्या लिफाफ्यावर आता काय लिहायचं तर त्यावर असं मेन्शन केलं असेल ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ तुमची पोस्ट MTS असेल MTS, हाऊसकीपिंग असेल HKS अँड कॅटेगरी UR OBC काय असेल ते. आणि पाठवायचं कोणाला तर ज्या ठिकाणी तुम्ही अर्ज करणार आहे. समजा आता मी नागपूरला अर्ज करणार आहे तर वर लिहायचं टू असं मेन्शन करायचं. टू म्हणजे ज्याला पाठवायचे त्याला. टू लिहायचं कुठेही लिहा, राईट कॉर्नरला लेफ्ट कॉर्नरला हा ॲड्रेस येणार. नागपूरला जर मला अर्ज करायचं तर हे येणार. जर मला पुण्याला अर्ज करायचे, समजा मला तर चंदननगरला अर्ज करायचे पुण्याला, तर मी टाकणार हा ॲड्रेस. हा जो ॲड्रेस आहे 2 म्हणून संपूर्ण ॲड्रेस टाकायचा. आणि एका साईडला फॉर्म बनायचं आणि कॉममधून खाली तुमचं नाव, पत्ता, मोबाईल नंबर, पिनकोड टाकायचं. 2 म्हणजे ज्याला पाठवायचे तो आणि फ्रॉम म्हणजे आपण स्वतः असतं, हे टाकायचं मोठ्या लिफाफ्यामध्ये. आणि त्यानंतर तुमचा फॉर्म तुम्ही स्पीड पोस्ट किंवा साधा पोस्टनं पाठवू शकता. तर अशी संपूर्ण प्रोसेस आहे. व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक बघा, जेव्हा तुम्ही फॉर्म भराल तेव्हा व्हिडिओ जास्त करून काळजीपूर्वक बघा. एक जरी चूक झाली तर तुमचा फॉर्म डायरेक्ट रिजेक्ट होतो, कारण की लाखो विद्यार्थी अर्ज करतात, त्यांना जास्त टाईम नसतो बघायला. त्यामुळं चूक करू नका. चूक जर केली नाही तर तुम्हाला 100% हॉल तिकीट एका महिन्यामध्ये तुम्हाला घरी यायला मिळेल. आणि जास्त अभ्यास करा
पुस्तकाची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यातून पुस्तक मागू शकता किंवा तुमचे स्टोर असतील एअरफोर्सचं पुस्तक मागवून घ्या ग्रुप सीचं, त्यामध्ये ही पोस्ट असतील आणि अभ्यास करा. काय प्रश्न असतील तुमचे काय कमेंट बॉक्स तर कमेंट बॉक्स मेन्शन करा. तर फॉर्म भरताना काय आठवलं नाही किंवा काय राहिलं असेल तरी पण ते मला सांगा, मेसेज करा, पण फॉर्म चुकवू नका. आणि शेवट तारीख आहे 7 सप्टेंबर 2021. तर ही होती एअरफोर्स ग्रुप सी या पदाबद्दल संपूर्ण माहिती. आय होप तुम्हाला ही माहिती समजली असेल. त्यामुळे ज्यांचं वय 18 ते 25 आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा. जे विद्यार्थी हँडिकॅप्ड आहेत ते सुद्धा यासाठी इलिजिबल आहेत. मुले मुली इलिजिबल आहेत, दोन्ही पात्र आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त मुलांनी फॉर्म भरला पाहिजे, कारण की जॉब लोकेशन ही शक्यतो तुमची महाराष्ट्रामध्येच असणार आहे. पुणे, नागपूर, चंद्रनगर या ठिकाणी तुम्ही जास्त करून लोकेशन ज्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करताय त्या ठिकाणी तुमची लोकेशन असणार आहे जॉबची. आणि पगार पण त्याला भरपूर आहे, कारण की सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे. त्याच्यानंतर तुम्हाला हेडक्वार्टर राहायला ठिकाणी तुम्हाला राहायला पण त्याची खोली असते, चांगल्या फॅसिलिटी आहेत. त्यामुळे ही संधी तुम्ही सोडू नका. तुमचे कोण नातेवाईक असतील, मित्र असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा. आणि आपल्या मिशन पोलीस भरती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोचवा. धन्यवाद.